तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाची सुद्धा बैठक होणार आहे। मुंबईमध्ये ही बैठक होईल। यामध्ये प्रभारी रमेश चन्नीथला आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे। बैठकीसाठी नवनियुक्त खासदार हे उपस्थित राहणार आहेत। शुक्रवारी दुपारी 1 वाजता दादर येथील काँग्रेस प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीत सुद्धा लोकसभा निवडणुकीतील यशासंदर्भात सोबतच आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। सोबतच महाराष्ट्रामध्ये आगामी राजकारणामध्ये कशा प्रकारची रणनीती आखायची या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होईल। एकीकडे महायुतीची बैठक पार पडते तर दुसरीकडे काँग्रेसची सुद्धा मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडते। या बैठकीला काँग्रेसमधील सर्व नवनिर्वाचित खासदार हे उपस्थित राहणार आहेत आणि आगामी राजकारणाची दिशा काय असणार, कोणती भूमिका घ्यायची, कशा प्रकारे आगामी राजकारण करायचं या संदर्भातील चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे। नाना पटोले आणि महाराष्ट्र प्रभारी चन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्या सोबत जोडले। डॅरिल, काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडतीये, कोणते महत्त्वाचे विषय या बैठकीमध्ये असतील? नक्की जगदीश, आपण पाहिलं तर अनेक पक्षांच्या ज्या बैठका आहेत ते सुरू झाल्यात। लोकसभा निवडणुकीत जो निकाल लागला त्यात आपण पाहिलं तर काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे, कारण आता काँग्रेस महाराष्ट्रात नंबर 1 चा पक्ष म्हणून पुढे आले। 13 जागांवर त्यांना आपला झेंडा जो आहे तो फडकावला आणि आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नेते त्याचसोबत नवनिर्वाचित जे खासदार आहेत त्या या बैठकीत उपस्थित राहणार आहेत आणि एकंदरीत लोकसभेत जो काँग्रेसला यश आलंय त्यावर चर्चा होणार आहे। त्यासोबत आता आगामी विधानसभा निवडणुकीत कशी तयारी करायची, कशी रणनीती ठरवायची या संदर्भात देखील चर्चा होणार आहे। जगदीश जी, मात्र डॅरिल, तोंडावरती विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, 4 जागांवर निवडणुका होत आहेत। या संदर्भात विधान परिषदेसंदर्भात काही चर्चा होण्याची शक्यता आहे का? काही रणनीती या बैठकीत होणार आहे का? जगदीश, आपण पाहिलं तर दुपारी 1 वाजता जी आहे ती काँग्रेसच्या दादर येथील प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे। जी माहिती आता जी आपल्या हाती आली त्या माहितीनुसार जे नवनिर्वाचित लोकसभेचे खासदार आहेत त्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आले। त्यासोबत कोर कमिटीचे जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांना बोलवण्यात आले। आता पाहावं लागेल नेमकी या बैठकीत काय चर्चा होते, कारण लोकसभेत जे काँग्रेसने कामगिरी केली आहे त्यात काँग्रेसला चांगलं यश आलंय। त्यासोबत आता आगामी ज्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भात देखील चर्चा होणार आहे, पण मात्र आता नेमका बैठकीत काय चर्चा होणार हे पाहावं लागेल। ठीक आहे जगदीश, ठीक आहे डॅरिल, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।